ಸತ್ಯ ನ್ಯೂಸ್ ನೈಜ ಸುದ್ದಿಯ ಅನಾವರಣ. ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮಾಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಎಸ್ಡಿಪಿಐ ಅರಸೀಕೆರೆ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ವತಿಯಿಂದ 80ನೇ ವರ್ಷದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯಿತು. हिमाचल यमुना गंगा उज्जल जल सिंधुगंगा तव शुभ नामे जाहे तव शुभ आशीष माने मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 जिंदाबाद. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತಹ ನಮ್ಮ ತಾಲೂಕು ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಪ್ರದೀಪ್ ಭಾಷಾ ಅವರಿಗೂ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ ಇದ್ದೀನಿ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರಾದ ರವಿಚಂದ್ರ ತಮೀರ್ ಅವರಿಗೂ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಹಾಗೂ हमारे उस्मान बिन अफान नजीब के इमाम साहब मौलाना तासिफ हुए में हम सबकी तरफ से शुक्रिया अदा करता हूँ. ऐ खाक के वतन दुनिया में जिसने दी पहचान हमी थे. इस दुनिया के अंदर जो है 7 अजूबे हैं. एक अजूबा देने वाले कौन थे? हमी थे. हमने क्या दिया? रॉकेट दिया. ऐ खाक के वतन दुनिया में जिसने दी पहचान हमी थे. बेलोस हुए तुझ पे कुर्बान हमी थे. कहते हैं जिसे वो टिप्पू सुल्तान हमी थे. खून दे के तेरे हुस्न को हमने है सवारा. ऐ खाके वतन तुझसे वो रिश्ता है हमारा. अल्हम्दुलिल्लाह हिंदुस्तान एक डेमोक्रेटिक मुल्क है. यहाँ पर हर तबकात के लोग हैं. हम देख सकते हैं ये 1660 में जब अंग्रेज यहाँ पर तिजारत के नाम से हिंदुस्तान में आए, आकर यहाँ पर अपनी जड़ें गाड़ कर बैठ गए. बैठने के बाद हर जगह जगह पर जुल्म देते गए. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. आने वाले तमाम मेहमानान निज़ाम और एसडीपीआई के तमाम कारकुनान, हमारी पर्दानशीन ख़वातीन, माएँ बहनें, आप सबको देश की ये 15 अगस्त आज़ादी आप सबको और हम सबको मुबारक हो. अल्हम्दुलिल्लाह हम्दन कसीरन तय्यबन मुबारकन फ़ीह. सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही अजमईन. इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा व क़ाल तआला इन्न अद-दीन इंदल्लाहिल इस्लाम. सदक़ल्लाहुल अज़ीम. मेरे मोहतरम, मेरे मुअज़्ज़ज़, मेरे मेहमानान इकराम, आज जो हम आज़ादी का दिन और आज़ादी का जश्न मना रहे हैं, इसके पीछे हमारे आबा व अजदाद की बड़ी कुर्बानी है.
हमारे आबा व अजदाद ने, मुल्क के बाशिंदों ने, मुल्क के मुसलमानों ने, मुल्क के उलमाए किराम, हुफ़ाज़ किराम ने, मुल्क के ख़वातीन ने अपनी जान व माल देकर हमें आज़ादी बख्शी है। मैं तमाम शुहदाए किराम की खिदमत में नजराना अक़ीदत व मोहब्बत, गुलदस्ता है अक़ीदत पेश करता हूँ। या अल्लाह, तमाम शुहदाए किराम की शहादत को अपनी बारगाह में कबूल फरमा। जो खून हमारे शहीदों के जिस्मों में दौड़ रहा था, जो हिम्मत उनके दरमियान में मौजूद थी, मेरे अल्लाह आज के दौर में हम मुसलमानों के अंदर भी हिम्मत नसीब फरमा। मेरे मोहतरम, हम सब 1947 की जश्न आज़ादी मनाते हैं। हकीकत देखा जाए तो 1947 15 अगस्त को देश आज़ाद हुआ, लेकिन इससे पहले सिराजुद्दौला कलकत्ता बंगाल में सबसे पहली जंग उन्होंने अंग्रेज़ों के ख़िलाफ़ लड़ी है और उनको पहली जंग में फ़तह नसीब हुई थी। उसके बाद मीर जाफ़र की गद्दारी ने हज़रत नवाब सिराजुद्दौला शहीद रहमतुल्लाह अलैह को, उनकी गद्दारी की वजह से अंग्रेज़ी फ़ौज ने उनको जाम शहादत का जाम पिलाया। और यहाँ पर कब्ज़ा करने के बाद, कलकत्ता बंगाल को अपने कंट्रोल में करने के बाद, पूरे मुल्क हिंदुस्तान में अंग्रेज़ों ने नज़रें दौड़ाई कि कोई मर्द मुजाहिद है हिंदुस्तान में या सब ख़त्म हो गए। तो किसी ने कहा हाँ, एक मर्द मुजाहिद है, बीबी फातिमा फ़ख्रुन्निसा साहिबा का फर्जंद है, जिनका नाम हम सब और आप सब फ़तह अली ख़ान हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह के नाम से जानते हैं। ये वो मर्द मुजाहिद हैं, ये वो मर्द मुजाहिद हैं जिस दिन शहादत की जाम नोश फरमा रहे हैं, उस दिन भी 2 पारे तिलावत करने के बाद जाम शहादत नोश फरमाए हैं। ये वो शख्सियत है टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह के नाम से कि शहीद होने के बाद भी फौजी कमांडर अंग्रेजों लोगों के पांव लड़खड़ा रहे थे, ये देखने के लिए कि कहीं जान बाकी तो नहीं है। और जिस दिन 1799 में हजरत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह को शहीद कर दिया गया, शहादत का दर्जा उनको नसीब हुआ, और ये अंग्रेज मुबारक जगह में जहाँ कुरान बसा करता था, जहाँ पे इल्म दीन का खजाना मिला करता था, ये उनके तरफ से जामे मस्जिद जो श्रीरंगापट्टनम में जो उन्होंने वजूद में बख्शा, तो ऐलान किया कोई है मर्द मुजाहिद जो बगैर किसी की जिंदगी बुलूगियत से लेकर अब तक की जिंदगी में उनकी एक नमाज भी कज़ा ना हुई हो और वो सबसे पहले इमामत कराए। वक्त गुजरता गया, कोई मर्द मुजाहिद आगे ना बढ़ा, फिर यही बंदा नवाज आगे बढ़कर इमामत की खिदमत अंजाम देता है और कहता है कि मेरा अल्लाह गवाह है कि बुलूगियत के बाद से लेकर अब तक मेरी एक नमाज भी कज़ा नहीं हुई। ये वो हस्ती है जिनके सीने अक़दस पर सीने मुबारक पर कदम रखकर अंग्रेजों ने कहा कि आज से हिंदुस्तान हमारा है, और यहां से अंग्रेज दिल्ली की तरफ कोच करती है। बैरकैफ आज़ादी बड़ी कुर्बानियों के बाद हमें नसीब हुई है। आज हम लोग तालियां बजा रहे हैं, आज हम लोग सैल्यूट मार रहे हैं, आज हम लोग खुशियां मना रहे हैं, लेकिन इसके पीछे बहुत बड़ी कुर्बानी है। मेरे भाइयों 1754 से लेकर 1857 तक जो जितनी सारी जंगें हुई हैं, तकरीबन इन 200 साल जिंदगी में 2 लाख से अधिक मुस्लिम हुक्मरान और मुस्लिम कौम जामे शहादत नोश फरमाया है। दिल्ली की चांदनी चौक से लेकर खैबर तक की कोई दरख्त ऐसा नहीं था जिस दरख्त में उलमाए किराम की गर्दनें न लटकाई गई हो। इस 200 साल जिंदगी में 54,000 से ज्यादा उलमाए किराम की शहादत हुई है। ये जश्न आज़ादी हमें यूं ही नसीब नहीं हुई है। बहादुर शाह जफर को म्यांमार के जंगल में छोड़ दिया गया, हजरत मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह को अंडमान के जजीरा में छोड़ दिया गया, और हजरत हुसैन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह को
गिरफ्तार करके जेल खाने में छोड़ दिया गया। ये कहां से हमें आजादी मिली? हाँ, कौन है आजादी की शख्सियात? मैं आपको गिनाता चलूं, 54,000 से ज्यादा सिर्फ उलमा किराम की शहादत हुई है, जिनमें पसोपेश हजरत मौलाना शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह हैं, जिन पर मौलाना इनके फर्जंद अर्जुमन हजरत शाह अब्दुल अजीज दहलवी रहमतुल्लाह अलैह हैं, शाह इस्माइल शहीद रहमतुल्लाह अलैह हैं, हाफिज मौलाना रशीद अहमद गंगोही रहमतुल्लाह अलैह हैं, मौलाना कासिम नानतवी रहमतुल्लाह अलैह हैं, डॉक्टर जाकिर हुसैन रहमतुल्लाह अलैह हैं, बीबी जुलेखा बेगम साहिबा रहमतुल्लाह अलैहा हैं, और इसी तरीके से हसरत रहमतुल्लाह अलैहा हैं, बीबी जुबैदा रहमतुल्लाह अलैहा हैं, और आमीना कुरैशी रहमतुल्लाह अलैहा है, और इसी तरीके से अरुणा आसिफ रहमतुल्लाह अलैहा है। ये सब अपनी जानों का नजराना पेश करके हमको और आपको ये आजादी बख्शी है। आज वो लोग अगर अब वक्त के वक्त में होते तो ये देखते कि इन जालिमों ने मेरे आने वाले पुश्तों को किस तरह सता रहा है, मेरे आने वाले पुश्तों को किस तरह मार रहा है, मेरे आने वाले पुश्तों को किस तरह से सजदा करने से रोक रहा है, मेरे आने वाले पुश्तों की किस तरह से मेरे आने वाले माँ बहनों की बेटियों की इज्जत को तार तार किया जा रहा है। कहीं पर बुर्के पर पाबंदी लग रही है तो कहीं पर नमाज की पाबंदी लग रही है, तो कहीं पर तालीम की पाबंदी लग रही है, तो कहीं पर कुरान के ऊपर पाबंदी लग रही है, तो कहीं पर जमात की पाबंदी लग रही है, कहीं पर तबलीग की पाबंदी लग रही है। खुले आम मुसलमान आज कुछ कर ही नहीं सकता। आंख में आंख डालकर अगर कोई पार्टी है, मेरी नजर में इस गुनहगार बंदे की नजर में अगर कोई पार्टी है, इन जालिमों की आंख में आंख लगाकर बात करने वाला अगर कोई पार्टी है, मेरी नजर में वो एसडीपीआई की पार्टी है। मेरे भाइयों, जब भी वक्त में बुरा तूफान आया, उसके सामने मुस्लिम मुजाहिदीन हर तरह से खड़ा हुआ। मेरे आबा व अजदाद ने अपनी कुर्बानियां पेश कर ऐसी ऐसी पार्टियां जन्म दी हैं। ऐ जालिमों, तुम कभी ये ना सोचना कि मुसलमानों को हर तरह से कमजोर करके, मुसलमानों को हर तरह से दबा करके, मुसलमानों के हुकूक को पामाल करके मैं आगे बढ़ने वाला हूं। मेरे भाइयों, सुन लो अल्लामा इकबाल की शायर, उन्होंने कहा था, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा। मिलजुल कर कंधे से कंधे मिलाकर चलोगे, ये गुलिस्तान सबका है। तुम्हारा ये गुलिस्तान सिर्फ नहीं है, कहते हैं वो अब ये कहते हैं, जब गुलिस्तान को खून की जरूरत पड़ी, सबसे पहले हम सब की गर्दन कटी। ये जालिम हुक्मरान कहते हैं, ये चमन हमारा है, तुम्हारा नहीं। ये ಶೈತಾನಿರ್ರಜೀಮ್ ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾಹಿರ್ರಹಮಾನಿರ್ರಹೀಮ್. ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿರುವಂಥ ಎಲ್ಲ ಅತಿಥಿಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೂ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ವತಿಯಿಂದ 80ನೇ ವರ್ಷದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಶುಭಾಶಯಗಳು. ಈ ಒಂದು ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ವಿಧಾನಸಭಾ ಸಮಿತಿಯಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ನೀವು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಬಂದಿರತಂಥ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳ ಭಾಷಣ ಕೇಳಿದ್ದೀರಾ, ಹಾಗೂ ಈ ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ ಮಹನೀಯರನ್ನು ಸ್ಮರಿಸುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಅವರ ಹೋರಾಟ, ತ್ಯಾಗ, ಬಲಿದಾನಗಳು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಹಳಷ್ಟಿದೆ. ಅವರನ್ನು ನೆನೆಸಿಕೊಳ್ಳುವಂತೂ ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿದೆ. ಹಾಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನನ್ನದೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಸಾವಿರಾರು ಜನ ತಮ್ಮ ಪ್ರಾಣ ಜೀವ ಬಲಿ ಕೊಟ್ಟು ನಮಗೆ ದೊರಕಿಸಿಕೊಡುವಂಥ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ, ಅದನ್ನು ನಾವು ಉಳಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವ? ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತಮ್ಮಲ್ಲಿ ತಾವೇ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಅಂದರೆ ಏನು ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಮೊದಲಲ್ಲಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೇಕು. ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ಪೊರಕೆಯರು, ಹೊರ ದೇಶದವರು ಆಳ್ತಿದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಈ ದೇಶದ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗರನ್ನು ಗುಲಾಮಗಿರಿಯಾಗಿ ಬಳಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಬಯಸಿದ್ದು.
ಅವರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಹಳಷ್ಟು ತೆರಿಗೆಗಳು ಹಾಕಿ ಅವರು ಈ ದೇಶದ ಸಂಪತ್ತನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂದಿದ್ದಂಥವ್ರು ಈ ನಮ್ಮ ದೇಶದ ಮೂಲ ನಿವಾಸಿಗರನ್ನೇ ಗುಲಾಮರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಯಸಿದ್ದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ಸಾವಿರಾರು ಜನ ಜೀವ ತಮ್ಮ ರಕ್ತ ಕೊಟ್ಟು ನಮಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ದೊರಕಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಇವತ್ತು ಉಳಿದಿದೆಯಾ? ನಾವು ನಮ್ಮ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತದೆ. ಇಂದು ನಮಗೆ ಇಷ್ಟವಾದ ಆಹಾರವನ್ನು ಸವಿಯುವಂಥ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಗಂಭೀರ ಚಿಂತನೆ ನಡೆಸಬೇಕು. ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರು ರಕ್ತ ಕೊಟ್ಟು ನಮಗೆ ದೊರಕಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ನಾವು ಇಂದು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಂದು ಕೂಡ ಆಡಳಿತ ಮಾಡ್ತಿರೋರು ಇವರ ವಿದೇಶಿಗರ ಗುಲಾಮರು, ಅವರ ಏಜೆಂಟ್ಗಳೇ ಆಗಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಉದಾಹರಣೆಗೆ ನೋಡ್ಬೋದು, ಅಮೆರಿಕದ ಒಬ್ಬ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂಥ ಟ್ರಂಪ್ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸರ್ಕಾರ ಯಾರ ಹತ್ರ ತೈಲ ಖರೀದಿಸಬೇಕು, ಯಾರ ಹತ್ರ ಖರೀದಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಅಮೆರಿಕದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗಿದ್ದಾನೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ದೇಶವನ್ನು ನಮ್ಮ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳು ಆಳ್ತಿದ್ದಾರಾ ಅಥವಾ ವಿದೇಶಿಗರು ಆಳ್ತಿದ್ದಾರಾ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೇಕು. ಈ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿ ಧೋರಣೆ ಸರ್ಕಾರ ಯಾವತ್ತಿದ್ರೂ ಈ ದೇಶದ ಜನರ ಹಿತವನ್ನು ಬಯಸುವುದಿಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ದೇಶದಲ್ಲಿ ಧರ್ಮಗಳ ಮಧ್ಯೆ, ಜಾತಿಗಳ ಮಧ್ಯೆ ಸಂಚಲನ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ ವಿದೇಶಿಗಳ ಏಜೆಂಟರ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಉದಾಹರಣೆಗೆ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸಂಪತ್ತನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೊರ ದೇಶಗಳಿಗೆ ಹೋಗಿರುವಂತಹ ಮೇಹುಲ್ ಚೋಕ್ಸಿ, ಲಲಿತ್ ಮೋದಿ ಅಂತ ಅವರನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಅವರಿಗೆಲ್ಲ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು ಇಂದು ನಮ್ಮನ್ನು ಆಡಳಿತಿರುವಂತಹ ಸರ್ಕಾರಗಳೇ ಆಗಿವೆ. ಅವರಿಗೆ ಬ್ಯಾಂಕುಗಳ ಮೂಲಕ ಅವರ ಲೋನನ್ನು ಕ್ಷಮಾಪಣೆ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ದೇಶದ ಸಂಪತ್ತನ್ನು ಲೂಟಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ಇಂದ ಸರ್ಕಾರಗಳಾಗಿವೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದು, ನಮ್ಮ ಜನರ ಮಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಬಾಂಗ್ಲಾದ ಮುಸ್ಲಿಮರು ಬಾಂಗ್ಲಾದಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಜನರಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಬಾಂಗ್ಲಾದ ಸರ್ವಾಧಿಕಾರಿಯಾದಂಥ ಶೇಖ್ ಹಸೀನಾರವರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಟ್ಟು ಅವರು ಇಲ್ಲೇ ಭಾರತದಲ್ಲಿ ಅವರೇ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು. ಇವರು ಜನರಲ್ಲಿ ಸುಮ್ಮನೆ ಸುಳ್ಳು ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿ ಗೊಂದಲವನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇವರೆಲ್ಲ ವಿದೇಶದ ಏಜೆಂಟ್ಗಳಾಗಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು, ಈ ಭಾರತದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆಯು ಸನ್ನದ್ಧರಾಗಬೇಕು. ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಇದಕ್ಕೆ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿದೆ. ತಾವೆಲ್ಲ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾದ ಬೆಂಬಲದೊಂದಿಗೆ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಈ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವನ್ನು ಉಳಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಸಜ್ಜಾಗೋಣ ಅಂತ ನಾನು ಕರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ತಮ್ಮೆಲ್ಲ.